Hello student, today we are going to third chapters in thermodynamic physics. Okay, so today we are going to Atto engine. So Atto engine is the chapters in the form of thermodynamics. So in this point we discuss practical heat engines, isn't it? What is a practical heat engine? The heat engines is used in actual practice are classified in a two group. दोन ग्रुपमध्ये त्याचं विश्लेषण केलेलं आहे किंवा दोन ग्रुपमध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, मग ते कोणचं? एक्सटर्नल कॉम्बिशन्स इंजन आणि दुसरं आहे इंटरनल कॉम्बिशन इंजन. सो एक्सटर्नल कॉम्बिशन इंजन म्हणजेच काय आहे बघू. An external combustion engine is a heat engine in which a work substance is heated by combustions of external force. Okay? By combustions of external force outside the cylinder. म्हणजे त्या सिलेंडरच्या त्या चेंबरच्या बाहेरच्या एक्सटर्नल फोर्स वापरला जातो. ओके, मग कोणचं? अ सिस्टीम इंजन, अ स्टीम इंजन म्हणजे वाफेचं इंजन. ओके, इज अ गुड एक्झाम्पल. मग आपण पूर्वी बघत होतो की रेल्वे आपली चालायची कोळशावर किंवा पाण्यावर. ओके, म्हणजे का कोळसा हा बाहेर तापून त्याचं टेम्परेचर ते सप्लाय करते, हीट ते सप्लाय करायचे त्या इंजनला. त्याच्यानंतर ते प्रेशर निर्माण व्हायचा आणि ते इंजन चालायचं त्यावेळेस. ओके, मग काय? अ स्टीम इंजन इज अ गुड एक्झाम्पल ऑफ इच इंजन such engine, good example of such engine where the heat from the burning coal, काय, कोळसा or wood is used to power the pistons. मग आपल्याला याचं जर उदाहरण घ्यायचं बघितलं, आपल्या स्वयंपाकघरातलं घ्या की आपण काय करतो, हीट देतो एखाद्या पदार्थाला आणि ते पदार्थ नंतर काय होतं, शिजतं किंवा ते लिक्विड सॉलिड मध्ये असेल तर लिक्विड मध्ये कन्फर्म त्याचं रूपांतर होतं. हे सगळं काय आलं? एक्सटर्नल कॉम्बिशन इंजन मध्ये आलं. कळालं? आता इंटरनल कॉम्बिशन इंजन मध्ये काय येईल मग? द इंजन इन विच हीट इज अ प्रोड्यूस. काय याच्यामध्ये काय होतं? हीट प्रोड्यूस होते. दॅट इज कॉम्बिशन्स ऑफ फ्यूल. मग आता हे काय, जे लिक्विड असतात, पेट्रोल, डिझेल, राकेल, लाईक सम केमिकल्स, दे आर द बर्न इनसाइड द चेंबर. ओके, म्हणजेच काय? द इंजन इन विच हीट इज अ प्रोड्यूस, दॅट इज कॉम्बिशन्स ऑफ फ्यूल टेक्स प्लेस इनसाइड द इंजन सिलेंडर. काय? इंजन सिलेंडर मध्ये असतात. इट्स सेल्फ आर कॉल्ड द इंटरनल कॉम्बिशन इंजन. ओके, the two most commonly used to internal combustion engines are, मग ते दोन महत्वाचे आहेत. कोणचे? Atto engine and diesel engine. Okay, the Atto engine in which the heat is absorbed at a constant value. काय असं ॲटो इंजन मध्ये काय ऑब्झर्व होतं? तर कॉन्स्टंट व्हॅल्यूम ऑब्झर्व होतो. आणि डिझेल इंजन मध्ये काय होतं? हीट इज ऑब्झर्व ॲट कॉन्स्टंट प्रेशर. याच्यामध्ये हा फरक आहे. डिझेल इंजिन मध्ये प्रेशर कॉन्स्टंट ऑब्झर्व केला जातो आणि ॲटो इंजिन मध्ये हीट ऑब्झर्व केली जाते आणि कॉन्स्टंट व्हॅल्यूम असतो त्याच्यामध्ये. ओके, मग आपण माहिती घेऊया किंवा ॲटो इंजनच्या बाबतीत कुठं गेले. सो ॲटो इंजनचे पहिले फिगर बघूया. सो दिस इज अ फिगर. बघा आता हे ए मध्ये चार्जिंग स्ट्रोक दिलेला आहे ए, त्याने आय. ओके, एस ई हे लक्षात घ्या. आपण बघूया आय म्हणजे काय, एस म्हणजे काय, ई म्हणजे काय. ओके, नंतर हे डाऊनवर्ड साईडला आहे पिस्टन मूव्हिंग, हे आउटवर्ड साईडला पिस्टन होईल, परत डाऊनवर्ड आउटवर्ड. हे मग आता पहिलं चार्ज काय असतं? चार्जिंग स्ट्रोक, कॉम्बिशन स्ट्रोक,
वर्किंग स्ट्रोक आणि एक्झिट स्ट्रोक. आता बघू आपण याच्यामध्ये काय काय बदल होतो. ओके, सो बघूया ते आय एस काय हम ॲटो इंजन. An Atto engine is an external combustion types for 4 stroke. ही 4 स्ट्रोकच्या टाईप आहे त्याच्यामध्ये. इट इज द फर्स्ट प्रॅक्टिकल इंजन्स इन्व्हायटेड एन ए. ओ आणि त्याचा सायंटिस्ट आहे एन ए ॲटो. ॲटो इन 1876 मध्ये त्याला मिळाले, म्हणजे त्याचं फर्स्ट हिस्ट्री आहे किंवा ते डेव्हलप झालेलं आहे. अँड ॲटो इंजन कन्सिस्ट ऑफ अ सिलेंडर फिटेड विथ द एअर टाईट. हे कसं असतात एअर टाईट, म्हणजे कोणत्याही प्रकारची हवा त्या इंजनमधनं लीक होणार नाही अशा पद्धतीने ते इंजन बनवले असतं. म्हणजे व्हॅल्यूम किंवा प्रेशर हे काय होणार नाही, लूज होणार नाही किंवा ते लीक होणार नाही अशा पद्धतीने त्याचं इंजनचे डेव्हलप केलेलं असतं. ते एअर टाईट पिस्टन असतं. द सिलेंडर इज प्रोव्हाइडेड विथ द इनलेट वॉल. मग आय काय आहे, इनलेट वॉल. इनलेट म्हणजे काय, जे एअर त्याच्यातले फ्यूल आणि एअर काय करतं, सक करतं इनलेट वॉक म्हणजे एंट्री करतं त्याच्यामध्ये. ओके, and to enter like this. The working substance mixture of air and petrol vapor. मग ते काय सक करतं, मिक्सचर ऑफ एअर आणि पेट्रोल वेपर सक करतं. अँड अँड आउटरलेट ई काय एक्झिट म्हणजे काय करतं, थ्रो करतं, ते बाहेर टाकतं. ओके, द हॉट बर्न अँड अनबर्न गॅसेस काय करतं, एक्झिस्ट करतं, म्हणजे एक्झिट द हॉट बर्न अँड अनबर्न गॅसेस थ्रो करतं त्या ई मधनं. द व्हॅल्यू द वॉल्स आय अँड ई आर ओपन अँड क्लोज ॲट प्रॉपर टाइम. ते कसं केलेलं असतं, ही आत घेतले की बाहेर, आत असं त्याची सिस्टीम केलेली असते, इन आउट लाईक दिस. ओके, ई आय अँड ई आर ओपन अँड क्लोज ॲट प्रॉपर टाइम विथ suitable machine with suitable machine for ignitions of fuel. इग्नेशन म्हणजे स्पार्किंग, स्पार्क होणे किंवा त्याला पेटण्यास मदत करणे. ओके, इग्नेशन म्हणजे फ्यूल काय करते, इग्नेशन होतं, म्हणजे त्याच्यामुळं पेट्रोलमुळं स्पार्क होते, पेटतं. आणि फॉर इग्नेशन्स ऑफ फ्यूल स्पार्क प्लग एस काय स्पार्क प्लस आहे, त्याच्यातनं काय होतं, इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होते. त्याच्यामुळं काय होतं, ते केमिकल म्हणजे पेट्रोल जळायला सुरुवात होते किंवा त्याचे गॅस बनायला सुरुवात होते. इज फिटेड ऑन द सिलेंडर हेड. कुठे असलं, इन द सिलेंडर हेडमध्ये ते असतं. तुम्ही जर मोटरसायकलवर ते पिस्टन खालीवर होतं बघा, मग खालीवर होत असताना काय होतं, ते स्पार्क होतं. स्पार्क होल्यामुळं काय होतं, ते फ्यूल काय होतं, बर्न व्हायला सुरुवात होते. The Atto engine is a four-stroke engine, okay, because the fuel is supplied once and the combustions are completed in four different movement of piston. This means that the pistons move up and down the cylinder twice. Okay, ते नेहमीप्रमाणे अप आणि डाऊन मुवमेंट होत असतं त्या पिस्टनचं. each complete cycle of Atto engine involves following four stroke as shown in a figure. हे झालं आपलं ॲटोच्या बाबतीत आपण माहिती घेतली. आता तशीच आपण डिझेल इंजिनच्या बाबतीत माहिती घेऊ. सेम आहे ते. ओके, आता हे डिझेल इंजिन मधले आपण बघूया त्याची फिगर कशी आहे. बघा इथं ए, ओ आणि ई. आयच्या ठिकाणी काय आलं, ए आलं, एसच्या ठिकाणी काय आलं, ओ आलं आणि ए एक्झिक्यूट जसं तसं आहे. ओके, मग आता बघू इथं पण चार्जिंग स्ट्रोक आहे, कंप्रेशन स्ट्रोक आहे, वर्किंग स्ट्रोक आहे आणि एक्झॉस्ट स्ट्रोक आहे. ओके, आता याची सविस्तर माहिती घेऊ आपण. बघा डिझेल इंजन, डिझेल
Rudolph इंजन्स किंवा डिझेल हे नाव आहे त्याचं, इन्व्हायटेड इन इन्व्हायटेड द कॉम्प्रेशन इग्निशन इंजन. डिझेल इंजन काय, कम्प्रेशन इग्निशन इंजन्स आहे. नाव नेम्ड आफ्टर हिम अ डिझेल. त्यांनी काय नाव ठरलं, डिझेल इंजन. इन इज इंजन एअर इज अ कंप्रेस टू हाय प्रेशर. काय करतं, एअर जे घेतं ते कंप्रेस करतं, हाय प्रेशरने ते काय करतं, इन्साइट करतं. अँड द कॉम्बिशन्स ऑफ फ्यूल टेक्स प्लेस. मग त्याच्यामध्ये काय होतं, कॉम्बिशन फ्यूल त्याच्यामध्ये ऑब्झर्व केलं जातं. हॅन्स इट इज अ कॉल द कंप्रेशन इग्निशन इंजन. ओके, लाईक ऑटो इंजन, diesel engine is an internal combustion. So there is again 4 stroke is there in which heat is absorbed at a constant pressure. काय होतं इथं, heat is absorbed केली जाते constant pressure मध्ये. And in this engine the working substance is air. याच्यात वर्किंग सबस्टन्स काय, एअर अँड हेवी ऑइल म्हणजे डिझेल. हेवी ऑइल काय आहे, डिझेल is used as fuel. The diesel engine consists of heavy cylinder and an airtight pistons. कसं आहे ते इंजन, the diesel engine consists of heavy cylinder and airtight pistons. Okay, the cylinder is provided with 3 valves, which are air inlet valve is denoted by A, oil inlet valve is denoted by O, and outer wall is a E, isn't it? आउटर म्हणजे थ्रो करणारा गॅस वगैरे. कळालं, ए मधनं काय सक करतं, ते ऑब्झर्व करतं, ए मधनं एअर घेतं, ओ मधनं काय घेतं, ऑइल घेतं, आणि ई काय करतं, नॉट वॉन्टेड, नॉट यूज दोज गॅस दे थ्रो फ्रॉम द ई सेक्टर. These valves are open and close automatically at the proper moment of the suitable machine mechanism. काय, movement of suitable mechanism controlled by the motions of the piston, the injecting the fuel through the oil inlet valve. A fuel injector pump is used. ओके, इनलेट वॉल मध्ये काय करतं, त्याच्यामध्ये फ्यूल इंजेक्ट केलं जातं आणि ते काय म्हणतं, इंजेक्शन पंप इज यूज. तिथे इंजेक्शन एक पंप असतो, तो काय करतो, तिथं ते ऑइल किंवा डिझेल जे असेल ते काय करतं, थ्रो करतं, त्याच्यामुळे ते गॅस तयार होतो. दिस इंजन डज नॉट रिक्वायर अ स्पार्क प्लग. इथं स्पार्क प्लग नसतो. At ignite the fuel because it gets ignited by the high temperature at the compression air. कशामुळं, तिथं काय डेव्हलप होतं, प्रेशरने, एअर प्रेशरने तिथं इग्नेशन तयार होतं. एअर हाय टेम्परेचरमुळं ऑफ द compressed air in the cylinder. Each complete cycle of diesel engine involved following 4 stroke is there. So systematically we have seen after next point now.